श्री स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील। जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला जर एखादा अनुभव किंवा एखादी सेवा आपल्या व्हिडिओद्वारे जर ऐकायची असेल, पाहायची असेल आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला मिळत नसेल, पण जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही, डायरेक्टली तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल। त्याच्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तर आजचा अनुभव हा इतका सुंदर आहे, अनुभव छोटा आहे पण खूप सुंदर आहे। दिव्याच्या रूपात येऊन एकाच वेळेस 5 आकृत्या, 5 आकार देऊन स्वामींनी या ताईंना प्रचिती दिलेली आहे। त्या ताई छत्रपती संभाजीनगरवरून बोलत आहेत आणि हा अनुभव आपण त्यांच्याच तोंडातून ऐकणार आहोत। स्वामी समर्थ ताई, थोडा अनुभव शेअर करायचा होता मला। बोला बोला। हा बोला बोला। माझं गुरुचरित्र पारायण चालू आहे, तर मला ना असं म्हणजे दिव्यामध्ये फूल, कधी चंद्राचं कोर किंवा म्हणजे असं गोल आकार असं म्हणजे दिव्यामधून असं दाखवता प्रचिती असं। कधी साक्षात महाराजांनी दर्शन पण दिलं मला असं, म्हणजे असं खूप प्रचिती देतात असं। म्हणजे कधी फुल आपण महाराजांच्या तिथं पायापाशी फुल ठेवलं ते फुल खाली पडतं खाली असं। म्हणजे तुम्ही कशासाठी सेवा करत होते पण? म्हणजे असं आपल्या घराच्या याच्यासाठीच आपली सेवा चालू आहे, म्हणजे घरात व्यवस्थित राहण्यासाठी सगळं। आणि एक असा एक अनुभव आहे माझं। 11 गुरुवारचं म्हणजे 11 गुरुवारचं उद्यापन चालू होतं मागं। तर माझा मुलगा आता 10वी झाली त्याची, आणि मग त्याचा सिव्हिल इंजिनियरला नंबर लागायचं होतं ना, तर मग गव्हर्नमेंटला लागतो की नाही हे असं म्हणजे चालू होतं। आणि मग नंतर मग माझा 8वा गुरुवार चालू होता त्या टायमाला। मग महाराजांना मी विनंती केली माझ्या बाळाला म्हणजे चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागू द्या म्हटलं। तर दुसऱ्या दिवशी लगेच ऑनलाईन लगेच गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागला त्याचा। हो, दुसऱ्या दिवशी लागला लगेच। म्हणजे स्वामींनी लगेच प्रचिती दिली तुम्हाला? हो, लगेच प्रचिती दिली। माझी छोट्या असताना बाळ माझी म्हणजे केंद्रामध्ये म्हणजे असं आरतीच्या वेळेस म्हणजे सेवा घेऊन म्हणजे प्रसाद वाटणं हे करणं खूप सेवा केलं। म्हणजे त्याची त्यांनी प्रचिती म्हणजे त्याला फळ दिलं म्हणजे त्या टायमात लगेच महाराजांनी। आणि कुठे नंबर लागला त्याचा? गव्हर्नमेंट कॉलेजला लागला इथं औरंगाबादला, छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद। अच्छा अच्छा। किती दिवस सेवा केली तुम्ही? माझी म्हणजे ते 11 गुरुवारचं माझं उद्यापन झालं माझं, म्हणजे माझा 8वा गुरुवार चालू होता माझा। पण मग लगेच मी विनंती केली आदल्या दिवशी महाराजांना गुरुवारी का माझ्या बाळाला म्हणजे खूप लांब दूर असं जास्त हे लागू नका देऊ, पण गव्हर्नमेंट कॉलेजला नंबर लागू द्या असं। आणि दुसऱ्या दिवशी लगेच ऑनलाईन लगेच आला त्याचा नंबर, लगेच तिथं लागला। अच्छा, म्हणजे डिग्रीसाठी, डिप्लोमासाठी का? हा, डिप्लोमासाठी। हो। अच्छा। आणि हे गुरुचरित्र पारायण माझं आता आज सुरू केलं मी पारायण। माझं 4थं पारायण चालू आहे। म्हणजे माझं मी संपलं म्हणजे 9 पारायण करीन असं माझी घरातल्यासाठीच चालू आहे। पण म्हणजे हे पारायण जरी चालू जरी असलं ना, तर मग तेव्हापासून ते असं फुल उमलणं, परत मागं ते असं फुल उमलतं, परत चंद्राची कोर, परत असं गोल आकार येतो, म्हणजे असं वेगवेगळे खूप आकार येतात असे छान छान। मी तुम्हाला पाठवले, तुम्ही ते शेअर करा। हो, पाहिलेत मी ते आकार तुम्ही पाठवलेले। आणि साक्षात स्वामी समर्थ पण असे बसलेले मस्त, महाराज मस्त बसले, दर्शन दिलेलं असं मस्त असं। म्हणजे खूप छान छान अनुभव म्हणजे असं। आणि फुल बी असं वरती फुल, ते फुल त्यांच्या पायापासून फुल असं लगेच खाली पडतं आपलं सेवा चालू असताना असं। अच्छा, म्हणजे त्याचा व्हिडिओ आहे का त्या फुलाचा, फुल खाली पडलेलं? फुलांचा व्हिडिओ नाही काढला मी, पण याचे फोटो काढून घेतले होते मी फक्त याचे असे। त्याचा व्हिडिओ नाही काढला मी। हो, ते पाहिले मी। खूप चांगले संकेत आहेत ताई ते। पण आणखीन कशासाठी सेवा करत होता तुम्ही? म्हणजे नाही, म्हणजे असंच घरातल्यासाठी, म्हणजे खूप परेशान होती थोडीशी, म्हणजे असं बाहेरचं होतं, बाहेरची बाधा असता ना ते तसे होतं ना, त्याच्यामुळं। मग त्याच्यासाठी गुरुचरित्र पारायण केलं का तुम्ही?
हो, चालू आहे माझं पारायण आता. आणि दादाकडून पण मी सेवा घेतली ना. आता फोन केला होता मी दादाला. तुम्ही मला नंबर दिलता ना दादाचा. हो हो हो, प्रदीप हा, दादांचा का? नाही नाही, सॉरी, नाही, केंजळे दादांचा. हा, त्यांचा नंबर दिलता तर मग मी आता ते पण सेवा चालू केल्यात. मग आता मग देतात महाराज आपल्याला. थोडं दमानीच असतं सगळ्या गोष्टी, सगळं थोडंच भेटतं लगेच. सेवा तर पूर्ण आपल्याला ते सेवेत घेतात पूर्ण, तरच भेटतं आपल्याला फळ त्याचं, असं आहे ना. हो, पूर्ण जर संयमाने केलं तरच सगळ्या गोष्टी होत. हो, लगेच ताबडतोब आपल्याला थोडंच काही भेटतं असतं. सेवा तर करणंच आहेच ना आपल्याला, असं आहे ना. बरोबर आहे ताई, बरोबर आहे. हं. कोणाला लवकर भेटतं, कोणाला उशिरा भेटतं फळ त्याचं, असं आहे ना. हो, तसंच आहे. हं. आपल्या सेवेवरती आहे, तुम्ही किती मनापासून सेवा हो, करता त्याच्यावरती मनापासून. आपल्याला फळ देतात स्वामी. हो ना, तेच ना मग. बरोबर आहे ना. तेच. आणि किती दिवसापासून तुम्ही सेवेत आहात? माझे मी आता म्हणजे माझी छोटी मुलगी होती, माझी मुलगी आता 6वी ला आहे. म्हणजे 10-12 वर्षापासून माझी सेवेत आहे मी महाराजांच्या. 10 वर्षापासून? हो, पण मला तवा नाही एवढे म्हणजे तवा आले थोडे थोडे अनुभव, जास्त नाही आले. हा पण आता आता जास्त अनुभव यायला लागले महाराजांचे. हा, म्हणजे तुमचे कसं प्रारब्धाचे जे काही भोग असतात ते हो संपल्याच्या हो नंतरच स्वामी आपल्याला हो अनुभव देतात. हो. मागं जसं खूप खूप म्हणजे खूप अडचणी आल्या, पण नंतर आता आता थोडंसं सॉल्व्ह व्हायला लागल्या गोष्टी सगळ्या. हा हा, म्हणजे जशी आपली सेवा वाढत जाते तसतसेच हो आपल्याला अनुभव येतात. हो. ज्या दिवशी महाराजांनी ते दिव्यामध्ये साक्षात दर्शन, त्या दिवशी 5 प्रकार झाले दिव्यामध्ये. मी ते तुम्हाला बाकीचे पाठवते मी तुम्हाला नंतर. हा ते हा, 5 पाठवा ना. प्रकार. हो. ते त्या दिवशी एका दिवशी 5 प्रकार झाले. अगोदर ते छोटंसं फुल आलं, नंतर थोडंसं वरती आलं थोडंसं चंद्राच्या कोरसारखं, नंतर फुल उमललं. नाही, नंतर शेवटीला फुल उमललं. अगोदर महाराज आले, तिकडे तोंड करून बसले, नंतर माझ्याकडे तोंड करून बसले, नंतर फुल उमललं. असे 5 प्रकार झाले त्या दिवशी. म्हणजे हे एकाच वेळेला झालं का सर्व? हो, एकाच वेळेस झालं संध्याकाळच्या टायमाला. का माझी सेवा चालूच होते म्हणजे म्हणजे गुरुवारचं चालू होतं ना त्या टायमाला. बापरे, गुरुवार म्हणजे किती उद्यापन मोठी चालू होतं. प्रचिती दिली स्वामींनी तुम्हाला, एकाच वेळेस हो 5 आकार बनले. हो, 5 आकार बनले त्या दिवशी. हो छान, खूप छान ताई. हो हो. आता तेच. इथून पुढे पण स्वामी तुमचं सगळं छान करतील, कारण हो ना. तुमची सेवा मला ते म्हणजे तुमचा नंबर दिसला, मग म्हणलं आता म्हणलं ताईला म्हणलं मी मेसेज टाकू, म्हणलं दादाचा नंबर भेटला ना तर चांगलीच गोष्ट होईल. मी खूप युट्यूबला सगळीकडे पाहत होते पण भेटतच नव्हतं मला लवकर. अच्छा अच्छा, बरं झालं ते. त्यांच्या सेवेतून पण तुमचं खरंच चांगलं होऊन जाईल. हो ना, तेच. म्हणून मग मी मेसेज टाकला तुम्हाला, म्हणून म्हटलं दादा नंबर भेटला का लगेच फोन करता येईल आपल्याला. पण दादाला बी लवकर कॉल लागत नाही, पण लागला त्या दिवशी, आदल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी लगेच कॉल आला दादा, मी केला लगेच उचलला दादाने. हो, करतात दादा, कॉल बॅक हम्म. करतात. जरी ते हो कामात हो असतील ना तरी कॉल नाही रिसीव्ह केला तरी नंतर कॉल बॅक करतात. हो 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 हो. तेच ना. मी शेअर करते ताई मी हा हो हो. व्हिडिओ श्री सर्वेकडून. स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. तर बघा, या ताईंचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. कारण अनुभव हा छोटा असू द्या किंवा मोठा असू द्या, पण अनुभव यायलाही खूप मनापासून म्हणजे सेवा करावी लागते, संयम ठेवावा लागतो. आणि तसंच या ताईंनी संयम ठेवून सेवा केली आणि त्यांची आणखीनही सेवा चालू आहे. त्याच्या अगोदरच स्वामींनी त्यांना एवढी प्रचिती दिलेली आहे दिव्यातून की त्या खरंच म्हणजे ह्या अनुभवातून समजतं की ताईंची जी काही सेवा आहे ती स्वामींपर्यंत पोहोचलेली आहे. तर बघा, ह्या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.